नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा नगरपंचायत हद्दीतील तीनही विसर्जन घाट दुर्लक्षित, धोकादायक। मुंबईकर म्हसळावासियांची प्रचंड नाराजी। गणपती बाप्पा येऊन विराजमान होईपर्यंत गणेश चतुर्थीचा अर्धा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी लगेचच विसर्जनाची तयारी करून 1.5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करायला निघालेल्या म्हसळाकर कोकणवासियांनी शहरातील तीनही विसर्जन घाटांवरील नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मूलभूत सोयीचे कारभाराबद्दल नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। म्हसळा नगरपंचायत हद्दीत हिंगुळडोह, हिंदू स्मशानभूमी आणि खारगाव सकलब बंदरावरील घाट असे 3 विसर्जन घाट आहेत। शहरातील सकलब बंदरावरील घाटावर जाणारा मार्ग प्रचंड धोकादायक। जानसई नदीपात्रातील हिंगुळडोह परिसरात जानसई विकास पात्र सुशोभीकरण नावाखाली नगरपंचायतीने 9 कोटींच्या कामापैकी तब्बल 2 कोटी खर्च करून विसर्जन घाट पूर्णपणे नादुरुस्त, तर हिंदू स्मशानभूमी सावर नदीवरील घाट पूर्णपणे दुर्लक्षित, कचऱ्याचे साम्राज्य म्हणून चालण्यास सुद्धा अयोग्य। यामुळे नगरपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारावर शहरातील कुंभार, सोनार, तांबट, ब्राह्मण, साळी, नाभिक, परीट, शिंपी, वाणी, मराठा, पेटकर, रोहिदास अथवा चर्मकार, सिकेपी या सर्वच समाजातील मंडळी प्रचंड नाराज झाली आहे। सोशल मीडियामधील अनेक ग्रुपवर आरोग्य, पर्यावरण, नगरपंचायतीच्या गलिच्छ कारभार यावर प्रचंड नाराजी फोटोसह वर्तवली गेली। सकलब बंदरावरील घाटावर नारळी पौर्णिमेला महसूल पोलीस नगरपंचायतीचे CEO प्रत्यक्ष जाऊनही 20 दिवसांनी सुद्धा तशीच गैरसोय हेतुपुरस्सर ठेवली होती, अशा ही तक्रारी झाल्या। नगरपंचायतीने आपला साठवलेला कचरा लेन डोहामार्फत हेतुपुरस्सर जानसई नदीपात्र व नंतर खाडीला सोडत असल्यामुळे नगरपंचायतीच्या थेट CEOवर कारवाई होणे जरुरीचे असल्याचे शिवसेनेचे विशाल सायकर, मनसेचे गोरेगावकर यांचे म्हणणे आहे। गेले वर्षभर कचरा डेपोमुळे दुर्गंधी, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास हा विषय त्यांनी लावून धरला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।